उन्हाळा म्हटलं की बहुतांश घरामध्ये झुरळांचा अगदी सुळसुळाट बघायला मिळतो आणि मेन म्हणजे किचनमध्ये जर एखादा दोन जरी झुरळ दिसला की समजून घ्यायचं 2-3 दिवसात अगदी झुरळांची संख्या तुम्ही वाढलेली दिसते। रात्री लाईट बंद केला की झुरळ अशा पद्धतीने पूर्ण आपल्या किचनमध्ये फिरत असतात। तुमच्याकडे जर किचन ट्रॉलीज असतील किंवा तुमच्याकडे किचन ट्रॉलीज नसतील तरीही सुद्धा तुम्हाला झुरळ कशा पद्धतीने घालवायचे स्पेशली किचनमधले तो एकदम जबरदस्त असा खात्रीशीर उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझ्याही किचनमध्ये आता झुरळ जे आहे भरपूर झालेले आहेत, त्यामुळे हा उपाय मी 2 ते 3 वेळेस केला आणि मला अगदी खूप छान रिझल्ट मिळाला। आता बघा, जर आपण आपलं किचन स्वच्छ नसेल आणि आपण न झाडता जर ते ठेवलं तर अशा पद्धतीने जर काही सांडलेलं असेल तर ते कॉकरोचेस खात असतात। त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम किचन कधीही तुम्ही झोपण्याच्या आधी तुम्हाला व्यवस्थित झाडून घ्यायचं आहे। त्यासाठीच मी तुम्हाला अगदी पहिली क्लिप दाखवली आहे। त्यानंतर आपल्याला जे रेमेडी तयार करायची आहे त्यासाठी मी इकडे घेतलेला आहे 3 मोठे चमचे गव्हाचं पीठ। साधारणतः छोटे छोटे घेतले तुम्ही तरीही चालेल। किचन तुमचं जर ट्रॉली जास्त असतील तर मग त्या हिशोबाने प्रमाण थोडं पुढे मागे होईल किंवा जास्त कमी असं म्हणत आहे। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे बोरिक पावडर। बोरिक पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी स्वस्तात एकदाच आणले की तुमचे भरपूर असे कामं बोरिक पावडरने होईल। त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मुलं कॅरम खेळतात, सो कॅरमवरती जी पावडर टाकली जाते ती सुद्धा ही बोरिक पावडरच असते। सो साधारणतः जेवढं गव्हाचं पीठ घेतले आहे त्याच्या 1 चमच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे बोरिक पावडर। म्हणजे आपण 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलंय तर 4 चमचे आपल्याला बोरिक पावडर घ्यायचं आहे। बोरिक पावडरची अगदी फाईन अशी पावडर असते। त्यानंतर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे हा जो लक्ष्मीपतीचा झुरळ मारण्याचा खडू असतो तो आपल्याला लागणार आहे। आता जर आपण हा खडू असाच किचनमध्ये मारून ठेवला तरी सुद्धा बघावा तसा रिझल्ट मिळत नाही। त्यामुळे आता आपण एकदम स्ट्रॉंग असा एक उपाय म्हणजेच काय रेमेडी जी आहे ती बनवतो आहोत। इकडे साधारणतः मी थोडासा जो काही चॉप आहे तो म्हणजे खडू आहे तो इकडे ग्रेटरने ग्रेट करून घेतला आहे, त्याची पावडर करून घेतली आहे। ती सुद्धा आपल्याला थोडीशी जास्तच घालायची आहे। आपण एकदम कारगर असा उपाय बनवणार आहोत त्यामुळे अगदी 100% रिझल्ट आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला इकडे घालायचं आहे बेकिंग सोडा 1 चम्मच आणि सगळे हे जे काही पावडर आपण टाकलेले आहेत त्या व्यवस्थितरित्या मिक्स करायच्या। आता यामध्ये जर झुरळांना अट्रॅक्ट करायचं किंवा असं काही असेल तर लोक बिस्किट टाकतात किंवा साखर टाकतात, पण आपण जर तसं टाकलं तर त्याने लाल मुंग्या होतील। त्यामुळेच आपण इकडे गव्हाचा वापर केला आहे। गव्हाच्या वापराने काय होतं की गहू जे काही पीठ असतं ते गुळचिट असतं, सो त्यामुळे आपण गहूचं पीठ घेतलं, तुम्ही बाजरीचं घेऊ शकता, मैदा घेऊ शकता, बेसन घेऊ शकता, जे पीठ तुम्हाला घ्यायचं आहे ते घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा मळायचा आहे। एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही हे किचनमध्ये करत आहात तेव्हा किचनच्या कानाकोपऱ्यामध्ये बघा की किचनमध्ये झुरळांनी अंडे तर दिले नाही आहेत ना, मटकीसारखे दाणे असतात बघा, ते दाणे आधी तुम्हाला व्यवस्थित झाडून घ्यायचं आहे, म्हणजे साफ करायचे आणि मगच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। किचनमध्ये जेव्हा तुम्ही हे टाकणार आहात आपण जेही बनवतोय ते 1 हप्त्यापर्यंतच ठेवायचं आहे। नंतर तुम्हाला जे आहे पुन्हा हे सेम पद्धतीने करायचं आहे। म्हणजे हर हप्त्याला तुम्हाला हे आपण जे काही बनवतो आहे लाडू ते बनवायचे आहेत, कारण 1 हप्त्याने हा पूर्ण लाडू ड्राय होईल, जो की झुरळ त्याजवळ खायला जरी आले तरी त्याला खायला तो मिळणार नाही, म्हणजेच का तो एकदम हार्ड झालेला असेल, राईट। त्यामुळे आपण हे काय करतो आहे हप्त्याने पुन्हा रिपीट करायचं आहे। तुम्ही बघाल तुम्हाला झुरळाचं प्रमाण हे खूप कमी झालेलं दिसेल। जेवढं तुम्ही तुमचं किचन स्वच्छ ठेवाल आणि ही रेमेडी ट्राय कराल अगदी 100% रिझल्ट मिळेल। लहान मुलांपासून घरामध्ये वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्यापासून दूर ठेवायचं आहे। ट्रॉलीज तुमच्याकडे असेल, ट्रॉलीजमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या लड्डू जे आहे ते टाकायचे आहेत। ट्रॉलीजच्या कानाकोपऱ्यामध्ये टाका। ट्रॉलीजमध्ये काय होतं ना, थोडंसं मॉइश्चर जास्त क्रिएट जर झालं तर तिथे झुरळांना ना साजेसं असं वातावरण तयार होतं, त्यामुळे तिथे ट्रॉलीजमध्ये ते जास्त होतात। त्यामुळे ट्रॉलीजची सुद्धा हप्त्याला नक्की स्वच्छता करत चला। त्याचबरोबर कधीही तुमचं जे किचन आहे ते महिन्याला डीप क्लीन केलं पाहिजे, म्हणजे जर कानाकोपऱ्यात काही कचरा असेल जो रोजच्या झाडून काढता येत नाही तो त्या डीप क्लीनने 1 महिन्यातून नक्कीच निघतो। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं किचन मेंटेन केलं सो अशा पद्धतीने क्लीन होतं। आता बघा, मी हा उपाय सुद्धा जे आहे ते केले आहे 2 ते 3 वेळेस, मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे।
किचनच नाही, जर तुमच्या फ्रीजमध्ये सुद्धा असेच झुरळ झाले असतील त्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हॉल, बेडरूम, बाथरूममध्ये कुठेही झाले असेल करू शकता. पण आज आपण स्पेशली किचनमध्ये घेतलं आहे, त्यामुळे आपण ना इकडे लाडू बनवतो आहोत. बाथरूममध्ये जर तुम्ही करत असाल तर हे अशा ठिकाणी ठेवा की हे भिजले नाही पाहिजे. सो हे बघा, बघता बघता आपले सगळे लाडू तयार झाले आहे. आता तुम्हाला किचनमध्ये पूर्ण कानाकोपऱ्यात हे टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हॉलमध्ये करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कोपऱ्यामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर जे काही आपलं सिलेंडर असतं तिथे स्पेशली हे जे काही खाली होल असतात तिथे सुद्धा झुरळ जाऊन बसतात. सो त्याच्या सिलेंडरच्या कानाकोपऱ्यातसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. गॅस ओट्यावरती जर रात्री खूप झुरळ फिरत असेल तर गॅस शेगडीच्या खालीसुद्धा एक लाडू टाकायचा आहे. सेम पद्धतीने महिनाभर तुम्हाला हर एका हप्त्याला अशाच पद्धतीने लाडू बनवून ठेवायचे, साफसफाई करायची आणि मला नंतर तुम्ही 1 महिन्याने कळवा की तुमच्या घरातील झुरळ गेले की नाही. नक्की झुरळ जातील. स्वच्छता राखा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. त्याचबरोबर जे काही आपलं फ्रीज असतं तिथे खालीसुद्धा तुम्ही असं कानाकोपऱ्यामध्ये टाकून ठेवलं. कसं आहे, झुरळ रात्री नेमके कुठे फिरतात हे आपल्याला खरंच माहीत नसतं. जेव्हा आपण लाईट सुरू करतो ना, अगदी मध्यरात्री जाऊन जर कधी लाईट सुरू करून बघा, झुरळ अगदी तुम्हाला असे खाली फिरत दिसतील. गॅस ओट्यावरती सगळीकडे झुरळ दिसतात. त्यामुळे ही रेमेडी नक्की ट्राय करा. रात्री झोपण्याच्या आधी बेसिनमध्ये सुद्धा तुम्ही हा एक टाकून ठेवू शकता. आता बघा, इकडे मी हे बनवून ठेवलं होतं आणि तुम्ही इकडे बघू शकता की अगदी झुरळ जो आहे तो मेलेला आहे. मी तुम्हाला दाखवते आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला रोज झुरळ दिसतील. सो रोज अशा पद्धतीने थोडंसं झाडून व्यवस्थित घ्यायचं, डीप क्लीन करायचं, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. सो आपण जो काही लाडू ठेवला आहे तो अशा पद्धतीने झुरळ रात्री येऊन खातील आणि नक्की तुमच्या किचनमधले झुरळ कमी होतील. खात्रीशीर उपाय आहे, करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.